कमी वेळात चकली कसं करायचं त्याचे पदार्थ बघा. 1 वाटी डाळ घ्या, ती मिक्सरला लावून घ्या. डाळ म्हणजे आपली फुटाण्याची डाळ घ्या, मिक्सरला लावून ती चाळून घ्या म्हणजे की पीठ मोकळं होईल. नंतर त्याच्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घाला. तांदळाचं पीठ थोडं मोकळंच असतं, त्याच्यामध्ये काय चाळायलाच पाहिजे असं काय नाही, पण थोडं जाडसर असेल तर चाळून घ्या. माझं चांगलं आहे, फाईन दळलेलं आहे, त्याच्यामुळे मी तसंच घेतले. हे 2 मेन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. डाळीचं पीठ म्हणजे फुटाण्या डाळीचं आणि तिखट, चवीपुरतं मीठ, हिंग, जिरे, हळद आणि थोडं ओवा घ्या. बस एवढंच. आणि मोहनसाठी तेल घ्या. मी हे मोहरीचं तेल वापरले. तुमच्याकडे लोणी असेल तर लोणी वापरू शकता किंवा जे घरगुती तुम्ही तळायला जे तेल घालता तेही वापरलं तरी चालतं. 1.5 वाटी पाणी घ्या. पाणी कोमट घ्या, फार कडक घेऊ नका, कारण हे भाजणीचं नाही आहे, त्याच्यामुळं आपण कोमट पाणी वापरूया. हे बघा, हे कडकडीत तेल करून मी घातलं आहे. आता बघा कसं धूर येतं, असं एकदम कडकडीत पाहिजे म्हणजे चकली खुसखुशीत होते. पाणी मी कोमट करायला ठेवलं आहे. तोपर्यंत हे तेल आणि पीठ मिक्स करून घेऊया. थोडं गरम आहे तेल, जपून करा तुम्हीही, कारण सडनली हात भाजू शकतं. असं सगळीकडे पिठाला चोळून घ्या. त्याच्यामुळं कसं होतं, तेल सगळीकडे लागून खुसखुशीत व्हायला मदत होते चकली. बघा, हे असं घट्ट मुठीत पकडल्यानंतर असं पीठ एकत्र यायला पाहिजे, मग तेल ओके झाले असं समजा. मग नंतर कोमट झालेलं पाणी मी ह्याच्यात थोडं थोडं घालून मळून घेते. कमीत कमी याला 1.25 वाटी तर कंपल्सरी, म्हणजे 3 वाटीच्या प्रमाणात 1.25 वाटी पाणी लागतं. थोडं मी जास्तच घेतलं आहे. बघून तुम्हीही मळून घ्या. कणिक फार घट्टही व्हायला नको आणि पातळ व्हायचं नाही आहे. हे ह्या प्रकारे असं कणिक व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्या चकल्या असे काटेशीर पडतात. म्हणजे जे आपण चकलीचं मशीन आहे ना, त्याला काटे असतात ना, ते छान काटे येतात. मग नसेल तर स्मूथ येतं. मग त्याच्यासाठी पीठ तुम्ही थोडं बघूनच मळा. आता हे 5 मिनटं मी रेस्ट करायला ठेवते पीठ. तोपर्यंत तेल तापवून घेऊया. तेल सुरुवातीला कडक तापवून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही मध्यम म्हणजे कमी आचेवरती ठेवलं तरी चालेल. तेल पण सुरुवातीचं तेल हे कडकडीत असायला पाहिजे. नंतर जसं तुमचा साचा आहे त्याप्रमाणे तुम्ही चकली पाडून घ्या. माझा हा नवीन साचा आहे, त्याच्यामुळे मला चकली पाडायला थोडं प्रॉब्लेम येत आहे. माझं लाकडीचं होतं सुरुवातीला. हे बघा, म्हणजे करेक्ट राऊंड होईना, हात फिरत नाही आहेत म्हणजे. असे तुम्ही चकल्या रेडी करून घ्या आणि कडक तेलात घाला. स्टार्टिंगला तेल चेक करा, असं गोळावरती आलं ना एकदम, तर चकली तेल तुमचं तापलेलं आहे समजा. मग चकली एक सोडा. आणि चकली सोडताना तुम्ही जेवढं तेल आहे त्या प्रमाणातच घाला. तेल कमी आहे आणि तुम्ही फार चकली घातला असं करू नका. त्याच्यामुळं काय होतं मी ते दाखवते. जेवढी चकली बसतील, जर सुटसुटीत तेही एकमेकाला धक्का न लागता बसतील असे करा. थोडं एक अर्धा मिनिट तुमचं चकली एका साईडनं भाजून झाल्यानंतर परतून घ्या. 2 वेळाच परतून घ्यायची बस आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही परतण्याची गरज नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जास्त जर तुम्ही तेल कमी आहे आणि तुम्ही चकल्या त्याच्यात फार टाकले तर काय होते ते बघा. हे बघा, हे असं तुकडे होतात लगेच, अर्धा सेकंदात तुकडे होतात. बाकी काही होणार नाही, पण चकली तुमची राऊंड राहणार नाही आणि असे तुकडे होतील, कारण तेल कमी आहे ना आणि मी चकली फार घातली त्याच्यामुळे हे असं होतं. म्हणजे हे तुम्ही इम्पॉर्टंट टिप्स समजा की कमी तेल असेल तर चकली थोडेच घाला. असे तुम्ही चकली एकाच वेळेला करून घ्या आणि करून घेतलं तर तुम्हाला तळायला सोपं होऊन जातं. बघा, रेडी झाली चकली. किती वेळात, कमी वेळात चकली तयार होते आणि फार काही गोष्टी भाजत बसा, दळून आणा हे प्रकारही लागत नाही आणि खुसखुशीत आणि मस्त होतात चकली. त्यात जर तुम्ही तिखट थोडंसं जास्त घातलं ना तर 1 नंबर चकली लागतात. करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. थँक्यू.